पूर्ण केव्हा होतं, जेव्हा तो कळस बांधला जातो. तसं या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून रामकथा चालू आहे. मग ती रामकथाची सांगता आजच्या काल्याचे कीर्तन होत आहे. विठ्ठल जो त्याला वैकुंठात नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, केवळ काही काळाचे, केवळ काही काळाचे, केवळ काही काळाचे. ऐसे नाही, केवळ काही काळाचे, केवळ काही काळाचे, केवळ काही काळाचे. वैकुंठी तो ऐसे नाही, केवळ काही काळाचे, केवळ काही काळाचे, केवळ काही काळाचे. वैकुंठी ऐसे नाही, मगाशी काढलं सगळं काय झालं नाही, फोन आला कट करून झालं तिथं करत होता गावात होता, फोन आला कट करून टाकलं, सगळं गायब झालं. थोडं सिंगल प्रमाण घ्या, वेळ कमी आपल्याकडे, 20-25 मिनिटं, अर्धा तास उरलेला आहे. सो मुळातच गाडी आपली लेट सुरू झालेली आणि आपल्याला वेळेपर्यंत पोहोचवायचं आहे, म्हणून खूप गोड प्रमाण दिलं. वैकुंठी तो ऐसे नाही, केवळ काही काळाचे. तुकोबरायांनी प्रतिज्ञा घेतली, उपजण्या पुढते येऊ, काला खाऊ दही भातात. जगद्गुरु तुकोबरायांनी प्रतिज्ञा घेतली की आम्ही काला खासाठी जन्माला येऊ, नवे नवे काला सेवन करण्यासाठीच आम्ही अवताराला येऊ. म्हणून तुकोबरा या त्या ठिकाणी वर्णन करतात, उपजण्या पुढते येऊ, काला खाऊ दही भात. काला 3 प्रकारचे, एक पहिला दही भाताचा काला, दुसरा काला जीव शिवाचा काला आणि तिसरा काला आहे हरिनामाचा खिचडी काला. 3 काला आहे आणि चौथा काला तुमच्या आमच्या दृष्टीने जन्माला का आला. विठ्ठल तीन काले आहेत, हरिनामाचा काला, जीव शिवाचा काला आणि दही भाताचा काला. मग जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, हा दही भाताचा काला सेवन करण्यासाठी आम्ही मृत्यूलोकामध्ये येऊ, जो देवादित्यांना मिळाला नाही, ब्रह्मदेवाला मिळाला नाही, इंद्रदेवाला मिळाला नाही. अहो काला बघण्यासाठी इंद्रदेवातले अमरावतीचे लोटे ते ऋतुळामध्ये आले. आजी ओस अमरावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपुला. देव विसरतात एकदा असं ठरवलं देवादिकांनी, सर्व देवादिकांनी ठरवलं ते या ऋतुळामध्ये जायचं, आपल्याला भगवंताबरोबर काला करायचा. पण जेव्हा भगवंताला समजलं की स्वर्गामधून किंवा अमरावतीमधून लोक आले, देव लोक आले, पण त्याला काला द्यायचा नाही. मग निर्माण असा प्रश्न निर्माण झाला की भगवंतांनी काय केलं, काला त्यांनी खाला, बालगोपाळांनी काला खाल्ला आणि हात पुसायचं, जसं हात धुवायचे तर काय करावं. आता बालगोपाळांना वाटलं चला यमुना माईकडे जाऊ, यमुना माईकडे जाऊ आणि हात धुवू. पण देवानी सांगितलं बालगोपाळांना, तुम्ही आज काय करायचं, यमुनेकडे जायचं नाही, हात काय धुवायचे नाही. तुम्ही जे काला खाला, सेवन केला, तर ते हात काय करा, तुम्ही तुमच्या टिरीला पुसा. तुकोबरायांचं हे कालाची या आसे प्रमाणे, तुकोबरायांचं कालाची या आसे देव जळी झाले मासे. देवानी काय करावं, यमुना माईच्या डोळीत गेले, माश्याचं रूप घेतलं सर्व देवादिकांनी. एवढा काला दुर्लभ आहे तेव्हा, एवढं सोपं नव्हे. आणि या काल्याची सेवा आज माझ्या वाट्याला आली, मी करत खूप मोठं भाग्य समजतो. या ठिकाणी योगेश भाऊला मी या ठिकाणी धन्यवाद देईल, श्याम भाऊला पण या ठिकाणी धन्यवाद देईल, सगळ्या मित्रमंडळीला. की काला हा खूप महत्वाचा आहे, जो देवादिकांना दुर्लभ आहे. स्वर्गातले देव, अमरावतीतले देव गोकुळामध्ये आले, पण देवाने त्यांना काला दिला नाही, ते यमुना माईत गेले, मासे झाले. काल्याची या आसे देव जळी झाले मासे, पुसोनिया हासे गिरी सांगाते. तुकोबराय वर्णन करतात, काल्याच्या निमित्ताने देव आले, पण देवाने त्यांना काला दिला नाही. हा काल्याचा महिमा आहे. असा हा काला पंढरपूरला झाला, एकच काळी झाली चंद्रभागे वाळवंटी, ज्ञानराज माझा गोपाळांची लाहे वाटे. काल्याचं एवढं महत्व आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकांचं मूल, कबीराच्या मागे विनूला जे शेले, उठवले मुलं कुंभाराचे. अरे गोरोबा काकांचं मूल काल्याच्या कीर्तनात उठलं. नामदेव कीर्तन तरी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला नामदेव अभंड, अभंड बोलता रंग कीर्तनी भरला, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले. हा कीर्तनाचा महिमा आहे, हा काल्याचा महिमा आहे. त्याच कीर्तनामध्ये, त्याच काल्याच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकांचे तुटलेले हात फुटले, हा काल्याचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा काला सेवन केला पाहिजे. भगवंताला अवतार घ्यायचा होता, पृथ्वी तत्वावर दैत्य मारले बावली.
भगवंताला अवतार घ्यायचा होता. पृथ्वीदेव एवढे दैत्यांचं धुमाकूळ घातला की काय करावा. नामदेवराय वर्णन करतात. नामदेवरायांचे अभंग आहे. पापी जे अभक्त दैत्य ते माजले, धरणीसी झाले ओझे त्यांचे, दिदलाचे त्रास ऋषीमुनी सर्वा, न पूजिती देवा कुणी एक. कुणी देवांची पूजा करत नसत, कुणी देवांची पूजा करत नसन. राहिले यत्न मोडीले कीर्तन, ब्राह्मण पळाले दैत्य बेन. कीर्तन बंद झाले बावडी, खेळतो का? कीर्तन बंद झाले गोकुळामध्ये. त्यावेळेस यज्ञ मोडायला लागले. मग काय करावं. पृथ्वी मातेने काय केलं, गायीचं रूप घेतलं. वत्स रूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाय तो सांगत असे. मग गोमाताने म्हणजे पृथ्वी मातेने वासरूचं गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितले. काय सांगितलं, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसविना फार मजाता. हे देवा, आता ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर मला या पृथ्वी तलावर म्हणजे धर्म बुडून चाललेला आहे, खूप अधर्म झालेला आहे. आता मला या दैत्यांचा भार मला काय सोसवेना. मग ब्रह्मदेवानी काय करावं. ब्रह्मदेवानी स्वतः ब्रह्मदेव इंद्रदेवाला बोलवलं आणि भगवान शिवाला घेतलं. भगवान शिवाला घेतलं म्हणजे ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव चालीने सर्व शिरातीसी. मग क्षीर सागरामध्ये गेले सर्व. ब्रह्मदेव झालं, इंद्र झालं आणि शिव हे तिघे गेले आणि देवाची स्तुती करायला लागली. नामदेवराय वर्णन करतात. नामा म्हणे आईसे करोनी स्तुती, सावधान चित्ती परिसावे. त्यांनी स्तुती केली भगवंताची. क्षीर सागरामध्ये आले. देवा आम्हाला या संकटातून वाचव. त्याला काय महत्वाचं आहे लक्षात घ्या. भगवंताचा अवतार कार्य कशासाठी आहे. नामदेवरायांचे खूप गोड अभंग यावर. मग हे सर्व गेले. ब्रह्मदेव गेला, इंद्र गेला, भगवान शिव भगवान विष्णूकडे गेले आणि सांगितलं आम्हाला या संकटातून वाचवा. आणि त्यांनी स्तुती केली. जसं आपण व्यवहारात पण काय करतो, व्यवहारात जर आपलं काम करायचं असेल तर एखाद्या माणसाला आपण स्तुती करतो की मला आमच्या मदत करा. जर आपण त्याला उद्धटपणे बोललो तर आपलं काम होईल, त्या व्यवहारात नाही होणार. तसं त्यांनी स्तुती केली. स्तुती केल्यानंतर श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जतो व्यापका जनार्दना आनंद गणा अविनाशा सकळ देवादी देवा कृपाळवा जी केशवा